सर्वप्रथम मी 24 तास महाराष्ट्र फास्ट या चॅनलचे संपूर्ण गावाच्या वतीनं आभार मानतो, धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला न्याय दिला। कारण कदाचित जर हे चॅनल आमच्यासोबत नसतं तर कदाचित आमच्या गावाला न्याय मिळाला नसता आणि जो एवढा मोठा गैरप्रकार घडला होता तो उघडकीस आला नसता। 24 तास महाराष्ट्र फास्टने वाशिम जिल्ह्यातील रिधोरा येथील निकृष्ट दर्जाच्या सिमेंट कॉन्क्रीट भ्रष्टाचाराला वाचा फोडली। प्रशासन खडबडून जागे झाले। गटविकास अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता चंद्रकांत खडसे यांना चौकशीचे निर्देश दिले। खडसे यांनी सदर रस्त्याची चौकशी केली। त्याबाबतचे वृत्त 24 तास महाराष्ट्र फास्टने प्रसारित केले। अभियंता खडसे निपक्षपणे चौकशी करणार की एका जिल्हा परिषद सदस्याच्या राजकीय दबावाला बळी पडणार, याबाबतचे वृत्त प्रसारित होताच एका जिल्हा परिषद सदस्याचे दावे दणाणले। त्याने चौकशी अधिकाऱ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र 24 तास महाराष्ट्र फास्टने वृत्तमालिका चालवल्याने अधिकाऱ्याने जिल्हा परिषद सदस्याच्या राजकीय दबावाला झिडकारले। ग्रामपंचायतीने सदर रस्त्याचे काम पूर्ण करून बिल पूर्ण काढले। कार्यवाहीच्या भीतीने सरपंचाने रस्ता अपूर्ण असल्याचे सांगून अधिकाऱ्याची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला। सरपंच यांनी रातोरात रस्ता करण्यासाठी वाळू, डबर, गिट्टी रस्त्यावर आणून टाकली। मशीनने काम सुरू करण्याच्या तयारीत असताना गावकऱ्यांनी दुबार रस्ता कामास कडाडून विरोध केला। सरपंच व कनिष्ठ अभियंता यांना घटनास्थळावरून पिटाळून लावण्यात आले। उपअभियंता खडसे यांनी निपक्षपणे सदर रस्त्याची चौकशी करून रस्ता निकृष्ट दर्जाचा असल्याचा अहवाल गट विकास अधिकारी यांना सादर केल्याने रस्ता कामात भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाले। 24 तास महाराष्ट्र फास्टने सदर प्रकरणी लावून धरल्याने गावकऱ्याने 24 तास महाराष्ट्र फास्टचे आभार मानले आहेत। म्हणूनच 24 तास महाराष्ट्र फास्ट, तुमची हाक आमची साथ। 24 तास महाराष्ट्र फास्ट साठी विनोद तायडे, वाशिम। रिधोरा ग्रामपंचायतमध्ये 14व्या वित्त आयोगातून एक निकृष्ट दर्जाचा रस्ता 4 महिन्यापूर्वी केला होता। तो अवघ्या 4 महिन्यात उखडला गेल्याने ग्रामस्थांनी तिथे तक्रार केली। उपसरपंचासह सदस्यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतरही एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या दबावात येऊन संबंधित यंत्रणा पाहिजे तसं काम करत नव्हती। परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून बातम्या प्रसारित झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सुद्धा धाबे दणाणले आणि चौकशी अधिकाऱ्यांनी सुद्धा निष्पक्ष चौकशी करण्यास भाग पाडले गेले आणि त्या चौकशीमधून आता चौकशी अहवाल बाहेर आलेला आहे। चौकशी अहवालामध्ये स्पष्टमध्ये नमूद केलेलं आहे की संबंधित यंत्रणेंनी, ग्रामपंचायतचे सचिव, सरपंच आणि कनिष्ठ अभियंत्यांनी त्याच्यामध्ये गंभीर चुका केलेल्या आहेत, चुकीच्या पद्धतीनं काम केलेलं आहे आणि त्याला हे लोक जबाबदार आहेत। त्याच्यामुळे त्यांच्यावर तर कारवाई होणारच आहे। परंतु या ठिकाणी चॅनलचे मी पुन्हा एकदा आभार मानतो, धन्यवाद। तसेच हे घोटाळा उघडकीस येऊ नये, रस्त्याचा गैरप्रकार उघडकीस येऊ नये म्हणून संबंधित लोकांनी एक षड्यंत्र आखलं होतं की रात्रीतूनच तो रस्ता तयार करून दाखवायचा अधिकारी चौकशीला यायच्या अगोदर। त्या हिशोबाने त्यांनी त्या ठिकाणी रात्रीतून सिमेंट, रेती, गिट्टी, डस्ट, रेतीच्या ऐवजी डस्ट आणि हे सगळं मटेरियल आणून ठेवलं। मिक्सचर मशीनसुद्धा कॉन्क्रीट करण्याची आणून ठेवली आणि रात्रीतून ते कॉन्क्रीटचं काम करणार होते। परंतु गावकऱ्यांनी, जागरूक नागरिकांनी तो प्रयत्न हाणून पाडला आणि जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत रस्ता करू देणार नाही अशी भूमिका घेतली। शेवटी ग्रामस्थाच्या पुढे त्या लोकांना नमतं घ्यावं लागलं आणि तिथून त्यांनी पळ काढला आणि आता पुन्हा काम करण्याचे आदेश त्याच्यामध्ये झालेले आहेत आणि कारवाईसुद्धा या ठिकाणी होणार आहे। ताज्या व ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राइब करा।